कसं पाहता तुम्ही याकडे काय सांगाल? आदित्य ठाकरेंचा प्रॉब्लेम असा आहे जो सुपर रीनच्या जाहिरातीत आहे. मला तुम्हारी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. मुळात असं आहे, जर एवढं तुम्हाला मराठीचे धडे द्यायची हौस आहे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी शाळा कमी का झाल्या, हिंदी मिडियमच्या शाळा का वाढल्या, उर्दू मिडियमच्या शाळा का वाढल्या, मग त्या शाळेत तुम्ही मराठी अनिवार्य का नाही केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पेंग्विन आणि त्यांचे सहकारी देणार आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही असं देखील त्याच्यामध्ये म्हटले की 25 वर्ष सत्ता असताना तुम्ही मग हां 25 वर्ष सत्ता होती ना तुमची. त्या 25 वर्षामध्ये मराठी शाळा कमी झाल्या आणि हिंदी माध्यमाच्या आणि उर्दू माध्यमाच्या शाळा वाढल्या. हा डेटा आहे महानगरपालिकेचा. जर तुम्हाला एवढीच हौस होती मराठीचे धडे शिकवायची तर तेव्हा का नाही शिकवले महानगरपालिकेच्या शाळेत? हिंदी मीडियम का वाढवल्या आणि उर्दू मीडियम का वाढवल्या शाळा तुम्ही? आपण एक बघू असतो तो मुंबईमध्ये एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे पाण्याचा. आता 5 दिवस झाले वॉटर टँकर असोसिएशन हे त्यांच्या संपावर कायम आहे. त्यामुळे नागरिकांना याचा खूप मोठा फटका बसतोय. 5 दिवस झाले त्यांच्याकडे पाणी नाही. याकडे आपण कसं बघतो? ही जी टँकर लॉबी आहे ही जर आपण बघितली तर मॅक्झिमम लोक याच्यात परप्रांतीय आहेत आणि हे परप्रांतीय लोक मुंबईला वेठीस धरण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. जर इथे काम करायचं आहे तुम्हाला तर इथले नियम पाळले पाहिजेत जे महानगरपालिकेचे आहेत. ते नियम न पाळता महानगरपालिकेला आणि सरकारला ब्लॅकमेल करण्याचं काम ही परप्रांतीय लॉबी करते. आमची मागणी आहे कठोरात कठोर कारवाई या टँकर लॉबीवर झाली पाहिजे आणि लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं 15 तारखेपर्यंत आपण तोडगा काढू. तरी देखील 2 दिवस होऊन गेले. तुम्हाला सांगितलं ना, ही परप्रांतीय लॉबी आहे, ही मुंबईला वेठीस धरायचं काम करते. या परप्रांतीयांवर कठोरात कठोर शासन हे सरकारने केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. काल आदित्य ठाकरे असं देखील म्हटलं भाजप ए टीम असली तरी भाजपची बी टीम ही मनसे आहे, त्यांच्यावरती जास्त बोलायचं नाही, असं देखील त्यांनी काल वक्तव्य केलं. यांची ढ टीम आहे. कुणाला बी टीम म्हणताय तुम्ही? आम्हाला आज मराठी माणसासाठी जर कोण उभं असेल या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि त्यामुळे यांच्या पोटात दुखतंय. त्यामुळे ही वळवळ आहे आदित्य ठाकरेंची. तुम्ही मराठीचा मुद्दा घेतल्यानंतर त्यांनी मराठीचा पुन्हा मुद्दा आता मी तुम्हाला सांगितलं ना, सुपर रिंगची जाहिरात आहे ती. भली उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी, हाच प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.